तर नमस्कार मंडळी. आपली आवडती मालिका म्हणजेच झुळलिया गाठ गं ही मालिका आता आपल्याला वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली पाहायला मिळणार आहे. कारण आता या मालिकेत अखेर सत्य हे कळणार असतं. पण मात्र आता कोणतं सत्य, नक्की कोणाचं सत्य आणि काय आणि नक्की कोणाला कळणार आहे हे आता आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर मग आता आपल्याला या व्हिडिओत तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की काय पाहायला मिळणार आहे. तर मग आपल्याला या व्हिडिओत असं पाहायला मिळणार आहे की आता डॉक्टरांनी जे सावीचं ब्लड नेलं होतं ते आता ते चेक केलेलं असतं, त्याचे रिपोर्टसुद्धा आलेले असतात. आणि मात्र आता त्यांना कळलेलं असतं की सावीच्या पोटात मात्र पॉयझन जाते आणि ते जर अजून दिवस गेलं म्हणजे बरेच दिवस गेलं तर सावीच्या जीवाला मात्र धोका होऊ शकतो असं आता त्यांना कळलं आहे. त्यामुळे आता त्यांनी धैर्यला बोलावून घेतलं होतं आणि धैर्यला हे सगळं सांगितलेलं असतं. तर मग आता धैर्यसुद्धा चकित होतो. त्यालासुद्धा आश्चर्य वाटते की काय आम्ही जे खातो तेच सावी खाते, पण मात्र आता सावीच्या जेवणात कसं काय कोणी विष मिसळते. तर मात्र आता हे धैर्यला शोधून काढायचं असतं. त्यामुळे धैर्य सावीपाशी पूर्ण दिवस बसलेला असतो. ती काय खाते काय नाही याच्याकडे संपूर्ण त्याने लक्ष दिलेलं असतं. पण मात्र जे कोणी सावीला जेवण घेऊन येत असतं धैर्य त्यालाच पहिला म्हणजे टेस्ट करायला सांगायचा आणि म्हणजे त्यावर ती टेस्ट करतात. पण मात्र आता दामिनी येते आणि दामिनीला सांगतो की आई तू हे खाऊन दाखव. पण मात्र आता दामिनीला माहिती ती त्यात विष कालवते, त्यामुळे ती काही खात नाही आणि तिने मात्र ती आता प्लेट उधळून दिलेली असते. मग तेव्हा आता मात्र धैर्यला कळतं की सगळ्यांनी खाल्लं पण आईने का नाही खाल्लं. आईचं नक्की सावीला विष देते का, या विषाच्या मागे आईचाच हात आहे का, आता हे त्याला कळलेलं असतं. आणि त्यामुळे आता या दामिनीचं जे काही सत्य आहे ते आता धैर्याला कळलेलं असतं. पण मात्र आता ते कसं कळतंय, काही दामिनी परत उलटा डाव खेळते का, हे आता आपल्याला या व्हिडिओत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सगळा शेवटपर्यंत पाहत राहा. कारण आता नीता आणि अवंती त्यांनी तर विजय मिळवलाच आहे, पण त्यांचा हा दिवस किती छान जातोय, त्या किती खुश आहेत हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. आता ह्या तिघींनी तर जावा मिळून तर त्यांच्या आईला म्हणजे त्यांच्या सासूला चांगला धडा शिकवलेला असतो. त्यांचा पहिला प्लॅन हा सक्सेस झालेला असतो आणि त्याची भीती आता या दामिनीला पडलेली असते. दामिनी खूपच घाबरलेली होती आणि ती घाबरलेलीच असते. तिला कळतच नाही ती वेडीबाई कोण होती आणि नक्की तिला असे निरोप नक्की कोण पोहोचवते हे तिला माहिती नव्हतं. पण मात्र आता तिथे भास्कर आलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आता मग भास्कर नीताला विचारत असतो की तुम्ही तिघे कुठे गेला होता. पण मात्र आता नीताने सुद्धा त्याला सडेतोडपणे उत्तर दिलेलं असतं. हा आत्मविश्वास नीताकडे फक्त सावीमुळे आलेला होता. पण मात्र आता त्या तिघी मिळून आता नक्की पुढचा प्लॅन त्यांचा काय असणार आहे, त्या नक्की कसं ह्या दामिनीच्या तोंडून वधून घेणार आहेत की तिनेच हा सगळा गुन्हा केला आहे, तिनेच खून केला आहे, हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर सावी यांचा प्लॅन तर सक्सेसफुल झालेला आपल्याला पाहायला मिळणारच आहे. पण मात्र आता या दामिनीला त्यांना आणखी एक धमकी द्यायची असते. ती मात्र कोणती तर ती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मग आता या भागात असं होतं की आता नीता तर अडचणीत सापडलेली असते. कारण आता दामिनी तिथे असते आणि दामिनीला म्हणजे तिच्या मागे मागे पळत येत असते. आता नीता घाबरलेली होती. नीता सावीला बोलते की सावी मला भीती वाटते, आई तर माझ्या मागे मागे येत होते, आता मी काय करू. कारण तिला पळायला दुसरीकडे जागाच नव्हती. त्यामुळे आता लगेच सावीने म्हणजे तिला माहिती असतं ही दामिनी काय काय करू शकते आणि तिच्याबरोबर 4 पावले पुढेही सावी आलेली असते. तर सावीने लगेच प्लॅन बी ॲक्टिवेट केलेला होता आणि लगेच मग पराग येतो आणि मात्र आता नीताला बसून त्याच्या गाडीवर बसून त्याने आता ह्या दामिनीला टर्न देऊन म्हणजे तिला धडकवून एक प्रकारे तो आता तिथनं निघून त्या नीता वहिनींना घेऊन निघून गेलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता पराग तिथनं येत असतो. ही मात्र म्हणजे दामिनी मात्र घाबरलेली असते. ती बोलते की थांब थांब. पण मात्र आता परागने ती गाडी तिला धडकवलेली असते आणि ती मात्र दामिनी आता पडलेली असते. तर दामिनीसुद्धा हुशार पडली तरी ती काही तिच्या डोक्यातले विचार संपत नाही. ती लगेच फोन घेते आणि लगेच त्याने गाडीचा फोटो काढलेला असतो. म्हणजे तिला कळेल की गाडी कोणाची किंवा नंबरचा तिने फोटो काढलेला असतो. पण मात्र सावीसुद्धा हुशार होती. तिने सुद्धा लिहिलं आहे की तुझी वेळ भरली. मग ती आता हे वाचते, तिला अजून खूप भीती वाटते. हे नक्की कोण करते काय करते तिला काहीच कळत नव्हतं. पण मात्र आता तिचा म्हणजे तिचे काही जे गुन्हे आहेत, तिने जे काही केलेला खोटारडेपणा आहे, तिने जे काही केलेले खून आहे, ह्याचं सगळं आता सत्य सगळ्यांसमोर येणार आणि आता तिची घटका भरली आहे असं आता तिला म्हणजे कोणी ना कोणीतरी निरोप देते हे आता तिला सतत आठवत असतं. तिला सगळं कळत असतं. आता दामिनी घाबरलेली असते. पण मात्र आता दामिनी कपटी असते, कारस्थानी असते. त्यामुळे तिच्या डोक्यात कारस्थाने चालूच झालेली असतात. तिच्या म्हणजे ती जी करणारे कांड आहेत हे कधी संपणारच नव्हते. जरी सगळ्यांच्या समोर सत्य आलं तरी मात्र ती काही गप्पा बसणाऱ्यातली नव्हती.
आता ती बोलते की म्हणजे ती विचारत करत असते की ती नक्की बाई कोण असेल, ती मला असं सल्ला द्यायला का आली होती, मला तिने असा निरोप का दाखवला म्हणजे पाठवला, आणि नक्की ती कशासाठी आली होती, मी जो केलेला खून आहे हा तिने पाहिला का, याची सगळ्याची भीती आता या दामिनीला वाटत असते. पण मात्र आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की दामिनी तर घाबरलेली आहे, पण मात्र आता या तिघींचा विजय झालेला असतो आणि नीता आणि अवंतीने म्हणजे लग्नानंतरचा हा त्यांचा पहिला दिवस असतो की त्या इतक्या खुश आहेत, त्या इतक्या हसतात आणि त्या इतक्या मनमोकळेपणाने धाडसीपणाने कोणाशी ना कोणाशी बोलतात. कोणाला तरी या नीताने तरी तिच्या नवऱ्याला म्हणजे तिच्या नवऱ्याशी म्हणजे भास्करशी ती म्हणजे समोरासमोर म्हणजे त्याच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर कधी देऊ शकली नव्हती, तिची कायम मान खालीच होती. पण मात्र आता या नीताने आज त्याला सडेतोडपणे उत्तर दिलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आता त्या तिघी विजय साजरा करत असतात, पण सावी तिथे बोलते की वहिनी हा दिवस आपल्याला सोडून जमणार नाही, अजून आपल्याकडे रात्र आहे, त्यामुळे दामिनी मॅडमला आपण मानसिक छळ देऊन तिच्याकडून सगळं वधवून घ्यायचं, तिला सुट्टी द्यायची नाही. त्यामुळे आता त्यांचा प्लॅन बी सुद्धा आता चालू झालेला असतो. तर रात्री काय करायचं हे सुद्धा त्यांचं चालू झालेलं असतं. पण मात्र आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता धैर्य तर डॉक्टरांकडे गेला होता, तर त्याला डॉक्टर सांगतात की धैर्य सावीच्या जेवणात कोणीतरी पॉयझन मिळवतं आणि खूप दिवस झाले हे सगळं होतंय म्हणून. आणि मग धैर्य बोलतो की असं कसं, म्हणजे त्यालासुद्धा आश्चर्य होतं ना, आम्ही जे खातोय तेच सावी खाते म्हणून, पण मात्र सावीच्या जेवणात पॉयझन कसं काय आणि आम्हीच खातोय ते आमच्या जेवणात बरं नाही, म्हणजे अशी त्याला एक क्लिक होते की नक्की काय प्रकार आहे, सावीच्या जेवणात कसं काय पॉयझन येते असं. आता तो तिथे डॉक्टरांना बोलत असतो. डॉक्टर सुद्धा चकित होतात की असं कसं काय होऊ शकतं काय माहिती, कारण त्यांना माहितीच नसतं ना की हे सगळं करणारी व्यक्ती एवढी कारस्थाने करणारी व्यक्ती त्यांच्याच घरात आहे. धैर्याचा सुद्धा त्याच्या आईवर खूप विश्वास होता, ती असं काही करेल असं त्याला कधी वाटलंच नव्हतं, पण मात्र आता तीच करते हे मात्र आता जेव्हा त्याच्यासमोर येईल तेव्हा मात्र आता त्याला खूप मोठा धक्का बसेल. तर मग आता डॉक्टरांनी त्याला सांगितलेलं होतं की सावीकडे लक्ष द्या, सावीच्या जेवणा वगैरेकडे लक्ष द्या, म्हणून कोण काय करतं ह्याच्यावर लक्ष ठेवा, नाहीतर जर सावीला असं रोज पॉयझन मिळत राहिलं तर मात्र सावीच्या जीवाला धोका असू शकतो, असं सुद्धा डॉक्टरांनी धैर्याला सांगितलेलं असतं. त्यामुळे धैर्याला आता टेन्शन आलेलं असतं. आता तो विचार करत असतो की आता नक्की या सावीला पॉयझन कोण देते म्हणून, आणि सावीच्या पाठीमागे नक्की कोण लागले, असा आता त्यालासुद्धा विचार पडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे आता तो लगोलगच घरी यायला निघालेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता घरी येऊन धैर्य नक्की काय निर्णय घेतो की तू सगळ्यांना सांगेल, जर त्यांनी सगळ्यांना सांगितले की डॉक्टरांनी मला असंच सांगितले, तर मात्र त्याला नक्की सावीच्या जेवणात नक्की कोण पॉयझन टाकते हे त्याला कळलं नसतं. त्यामुळे आता धैर्याने सुद्धा युक्ती लढवलेली आपल्याला पाहायला मिळणार, कारण सावीच्या जीवावर कोण बेतलं म्हणजे कोण आहे सावीचा जीव घेण्याच्या मागे हे त्याला म्हणजे त्याला माहिती काढायचं होतं. त्याला कोणीतरी म्हणजे त्याला असा प्लॅन म्हणजे त्याच्या अशा डोक्यात आलं होतं की ही हिरा असू शकते का, पण मात्र हिरा नसते हे त्याला आता कळलंच घरी आल्यावर. त्यामुळे आता तो लवकर धैर्य घरी आलेला असतो आणि धैर्य आता पूर्ण दिवस म्हणजे जेव्हा तो येतो त्याच्यानंतर तो पूर्ण वेळ सावीसोबतच घालवत असतो. तर सावीला सुद्धा माहिती नसतं की धैर्याला नक्की काय कळलं, धैर्याच्या मनात काय, पण मात्र आता धैर्य तिला बोलून टाकतो की सावी आज मी डॉक्टरांकडे गेलो होतो, पण मात्र मला डॉक्टरांनी असं सांगितलं की तुझ्या जेवणात कोणीतरी पॉयझन मिसळते. आता तो सावीला विचारत असतो की तू दिवसभर काय खाते, तुला कोण खायला देतं, मात्र आता सावीला सुद्धा क्लिक होतं की धैर्याला काहीतरी कळले, हा डॉक्टरांनी त्याला काही ना म्हणजे तिच्या पोटात विष जाते येते नक्कीच 100% डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं, असं तर सावीच्या मनात येतं. सावी त्याला सांगते की मला आई हे देतात, नीता वहिनी हे आणून देतात, तर मात्र आता इथं धैर्याने युक्ती लढवलेली आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता धैर्य लगेच सावीचं म्हणजे सावी जे काही खाते त्याच्यावर लक्ष ठेवतो. आता नीता वहिनीने आज जे काही आणलेलं असतं तर धैर्य तिला बोलतं की वहिनी तुम्ही एकदा टेस्ट करा बघू, तिला म्हणजे त्यांनासुद्धा तो कळून देत नाही की नक्की त्याच्या डोक्यात काय चालू आहे. त्यामुळे धैर्याने त्यांना टेस्ट करायला सांगितलं होतं. आता नीता आणि अवंतीला माहिती की त्या काही करणार नाहीत आणि त्यांना नक्कीच माहीत म्हणजे त्यांनासुद्धा क्लिक होतं की धैर्य भाऊजी असं काय करतात, त्यांना 100% डॉक्टरांनी सांगितलं असेल. त्यामुळे आता धैर्याचं बोलणं ते ऐकतात आणि मग टेस्ट करतात. आता त्यांनी टेस्ट केलेलं असतं त्यामुळे धैर्याला काही त्यांच्यावर शंका येत नाही, कारण नीता आणि अवंती ह्या दोघी खूप छान असतात, त्या सावीबरोबर अत्यंत प्रेमाने म्हणजे बहिणीसारखंच वागवत असतात तिला, त्यामुळे त्याचा काही त्यांच्यावर विश्वास असतो, त्याच्यामुळे त्यांच्यावर त्याला डाऊट येत नाही. पण मात्र आता संध्याकाळी दामिनी तिच्यासाठी खिचडी घेऊन आलेली असते. आता ती काय विचार म्हणजे ती घाबरलेलीच असते, पण मात्र आता तिला 8 दिवसानंतर सावीला तिला मारायचं असतं, सावीला तिला मृत्यू आणूनच द्यायचा होता. त्यामुळे मात्र आता एक दिवस सुद्धा चुकायला नको. त्यामुळे आता ही दामिनी
तिच्यासाठी खिचडी घेऊन आलेली असते आणि त्या खिचडीत मात्र आता तिने ते विष टाकलेलं असतं. पण मात्र ते आता विष नसतं, कारण नीताने ती तर बॉटल बदललेली होती, पण तिला काय माहिती होतं, तिला काय माहितीच नव्हतं. आणि आता धैर्य काय करणार आहे हे सुद्धा तिला माहिती नव्हतं. आता दामिनी अशी छान छान येते, तिला कळतं की आता सावीचा अजून एक दिवस वाया जाणार आहे. आता ती आलेली असते, आता सावीला लगेच तिने खिचडी खायला दिलेली असते. तर मग आता सावी काय तिच्या हातनं खात नाही, मग आता धैर्य घेतो, धैर्याला द्यायला पाहते, पण धैर्य बोलतो की आई खिचडी अगं काल छान नव्हती झाली, तू एकदा टेस्ट करून बघ. आता तो हिला खोटं बोललेला असतो, कारण त्याला आता नक्की हा गुन्हेगार कोण आहे ते पकडायचं असतं. त्यामुळे तो त्याच्याच आईला बोलतो की आई तू एकदा टेस्ट करून बघ ना, म्हणजे काल छान नव्हती झाली खिचडी म्हणून म्हटलं आज जरा टेस्ट करून बघ कशी आहे सांग, असं तो आता तिला बोललेला असतो. मात्र आता दामिनी घाबरते. आता दामिनीला माहिती आहे जर हिने जर ते टेस्ट केलं तर तिच्या अंगात विष जाईल, पॉयझन होईल तिला आणि ती मरेल, असं आता तिला वाटत असतं. पण धैर्यसुद्धा हुशार असतो. ती तर काय बोलते की नाही नाही धैर्य मी काही खाणार नाही, मी सावीसाठी बनवली ना, असं आता ती खोटं नाटं सांगत असते. पण धैर्यसुद्धा हुशार असतो. धैर्यसुद्धा बोलतं की आई खाऊन तर बघ ना, एकदा खा ना. आणि धैर्य काय करतो, त्याच्या हातनं चमच्यात ती खिचडी घेतो आणि चमच्याने तिला भरवायला जातो. पण मात्र आता हिने चमचासुद्धा उधळलेला असतो आणि ती खिचडी पूर्णसुद्धा उधळलेली असते. तर मग धैर्याला शंका येते की आई तू हे असं का केलं, तू खिचडी का उधळून दिली, तू वेडी झालीस का, तुला नक्की काय झाले. मात्र आता धैर्याच्या डोक्यात लगेच क्लिक होतं की सगळ्यांनी खाल्लं, पण मात्र त्याच्या आईने का नाही ही खिचडी टेस्ट केली, तिने ही खिचडी का नाही खाल्ली, असं त्याच्या डोक्यात सुद्धा आता क्लिक झालेलं असतं. त्यामुळे धैर्य तिला विचारतो डायरेक्ट तू या खिचडीत काय टाकले का, काय मिसळले का, तू का नाही खाल्ली ही खिचडी, असं आता त्याने तिला विचारलेलं असतं. आता मग ही दामिनी गडबडते. आधीच तिच्यासोबत सकाळी हा प्लॅन सावी यांनी केला होता, त्यामुळे ती घाबरलेली होती आणि तिला सारखीच ती वेडीबाई दिसत होती. पण मात्र आता धैर्याने सुद्धा असा प्लॅन केलेला होता, तर त्याने तिला ती खिचडीच खायला सांगितली होती. पण मात्र आता तिला माहीत होतं यात विष आहे, त्यामुळे तिने तर काही ती खाल्लेलीच नव्हती. आता ती चोर आहे त्याला कळलेलं होतं. आता ही दामिनीच नक्की या सावीच्या जेवणात काही ना काहीतरी मिसळते आणि तीच आता या सावीला पॉयझन देते हे आता धैर्याला कळलेलं होतं. त्यामुळे आता धैर्य तिला डायरेक्ट स्पष्टपणे विचारतो की आई तू यात विष मिसळलं आहे का, तू सावीला विष खायला देते का, हे तू कधीपासून करते आणि तू हे का करते, हे तर आता धैर्याने डायरेक्ट सपशेल तिला विचारलेलं असतं. कारण धैर्याचा तिच्यावर खूप असा विश्वास होता. त्याला वाटलं नव्हतं कधीच की त्याची आई एवढ्या मोठ्या थराला जाऊ शकते आणि ती मात्र असं करू शकते, असं त्याला कधीच वाटलं नव्हतं. त्यामुळे डायरेक्ट त्याने त्याच्या आईला हा डायरेक्ट जाबच विचारलेला आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण मात्र आता दामिनी घाबरते. तिला नक्की या धैर्याला काय बोलू काय नाही हे काही कळतच नाही. पण मात्र धैर्यसुद्धा हुशार होता. धैर्याने लगेच म्हणजे जे काही रिपोर्टमध्ये आलेलं होतं ते सगळं आता त्याने म्हणजे पुरावे सगळेट आता या दामिनीला दाखवलेलं असतं आणि दामिनीला तर बोलतो की आई मी काही खोटं बोलत नाही आहे, मला डॉक्टरांनी सांगितलं की सावीच्या पोटात ते पॉयझन जाते आणि ते तुमच्याच घरातून कोणी नाही देते. मात्र धैर्य तिला सगळं सांगतो की आपण जे खातो तेच सावी खाते, पण मात्र तू तिला हे पॉयझन खायला देत होती हे मला कधीच वाटलं नव्हतं आणि तू एवढ्या मोठ्या थराला जाशील हे कधीच वाटलं नव्हतं. तू असं का करते, तू सावीला का पॉयझन खायला देते, असं तो तिला विचारत असतो. पण मात्र आता ही दामिनी त्याला काय सांगते का, ती आता बोलते की धैर्य मला माहिती नव्हतं हे नक्की कसलं पॉयझन आहे, मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की जर तुम्ही हे जर पॉयझन तिला दिलं तर मात्र सावी बरी होऊ शकते. असं खोटं नाटं आता ती काय सांगते धैर्याला हे आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला विसरू नका आणि जर मग आता आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका, कारण आता आपल्याला हे पाहायला मिळणार आहे की आता दामिनीचं जे विषाचं सत्य असतं ते समोर आले. पण मात्र आता दामिनीने जो काही खून केला आहे ते सत्य मात्र आता दामिनीचं ही सावी आणि नीता वहिनी आणि अवंती वहिनी मिळून कशा काही सगळ्यांसमोर आणतायत हे आता आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा भाग पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.